येस हो मॅम, असं सांगितलं. चालू होतं. बर मुलांनो, मी थोडा वेळ तुम्हा सगळ्यांना म्यूट केले, मग कारण माझंच तुम्ही कोणी ऐकत नाहीये. बरं ऐका, आपण जो उष्णतेवाला धडा आहे त्याचे स्वाध्यायामधली गणित सोडवत होतो. त्याच्यामधलं एक गणित आपलं पूर्ण नव्हतं झालं सोडवून, ते मी तुम्हाला होमवर्कला ट्राय करायला सांगितलेलं, राईट? तर ते गणित आज आपण फटाफट कम्प्लीट करूया आणि त्याच्यानंतर आपण आज नेक्स्ट चॅप्टर जो आपला लाईट आहे, प्रकाशावाला जो धडा आहे, तो आपण चालू करणार आहोत. ठीक आहे, थांबा आता मी पुस्तक शेअर करते तुमच्या सगळ्यांबरोबर. तुम्ही एवढी छान प्रार्थना जी ऐकता, त्या प्रार्थनेचा तुम्ही अर्थ तुमच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये अप्लाय करता का? ते खूप महत्वाचं आहे. नाही तर नुसती प्रार्थना बोलून काहीच अर्थ नाही. प्रार्थना आपण किती अंमलबजावणी करतोय, त्याची जीवनामध्ये किती आणतोय, त्याच्यासाठीच असते ना प्रार्थना, जेणेकरून आपल्याला शक्ती मिळेल ते ऐकून. चला मी स्क्रीन शेअर करते. आयफेल टॉवर वालं गणित आहे. थांबा एक मिनिट, ते झालंय म्हणजे आयफेल टॉवरचं गणित झालंय. बघा आता, अ आणि ब, 2 CO हे मला वाटतं आपलं झालंय ना, 2 मीटर. हा, हे झालेलं आपलं, हे लास्ट वालं गणित फक्त आपलं राहिलेलं होतं, जेवढं मला आठवतंय. राहिलेलं होतं. थांबा मी तुम्हाला अनम्यूट करते आता प्लीज, आणि मी बोलल्याशिवाय अनम्यूट नका करू मुलांनो. अदिती, हा लास्ट वाला ऊचाच राहिलाय ना क्वेश्चन फक्त? हो टीचर, डी वालाच बाकी आहे. म्हणजे राहिलेला आहे टीचर. गणित सोडून ग्रुपला टाकलेलं आहे मॅम. दुसरा ई सोडवायचा राहिलेला. कळलं मला, मोठावाला ई राहिलेला आहे, ऊ आपला झालाय असं म्हणताय ना तुम्ही? ठीक आहे मॅम, मी ग्रुपला टाकले मॅम सोडून. ठीक आहे चला. हो टीचर, मी पण पाठवलेलं होतं टीचर सोडवून. हा, ज्यांचं झालेलं आहे सोडवून आणि ज्यांचं आता चेक करा तुम्ही की तुमचं बरोबर आलेलं की नाही, आणि ज्यांचं नसेल आलं त्यांनी माझ्याकडून आता शिकून घ्या, कॉपी करून घ्या, आणि ज्यांचं बरोबर आलंय व्हेरी गुड, त्यांच्यासाठी आताच ऍडव्हान्स मध्येच. चला आता मी स्क्रीन शेअर, माझा फळा शेअर करते तुमच्या बरोबर. पण कॉपी करते. हा, एक मिनिट थांबा, गणित पण कॉपी करते. कोणाचा तरी माईक चालू आहे, प्लीज माईक म्यूट करा. अकाउंट मध्ये टाकायचे पैसे. हरिओम, बेटा माईक म्यूट कर. हे गणित घेतलं बघा मी इकडे, दिसते? यस मॅम. दिसतंय टीचर. हो मॅम, दिसतंय टीचर, दिसतंय. हो मॅम, दिसत आहे. हो मॅम. ठीक आहे, चला सोपं गणित आहे. तुम्हाला ते सूत्र आठवते वस्तुमानाशी जो हे असलेलं? वस्तुमानाशी आधी आपण बघूयात काय दिलंय बघा. आपण पदार्थ अ आणि ब दिलेले आहे. ठीक आहे, अ घेऊया इथे. एक मिनिट. हा, इथे हा पदार्थ अ आहे, इथे हा पदार्थ ब आहे. तर आपण काय करतोय,
दोघांना उष्णता किती दिलेली आहे सी आणि ह्याला किती दिलेली आहे 2C. परत अ ला क्यू आणि ही सॉरी हा विशिष्ट उष्मा आहे आणि उष्णता किती दिली आहे ह्याला क्यू दिलेली आहे आणि ह्याला किती दिलेली आहे 4Q. तर काय केलंय दोघांचे जो तापमानात बदल आहे तो समान बदल झालाय म्हणजे आपलं डेल्टा टी दोघांमधला जो तापमानामध्ये फरक पडलाय तो समान समान आहे म्हणून बघा दोन्हीकडे मी डेल्टा टी लिहिलं. कळतंय? यस मॅम. तर मग प्रश्न काय विचारले अचं वस्तुमान एम असेल तर मग ब च किती असेल. ठीक आहे. आता ह्या सगळ्या दिलेल्या गोष्टी मी इथे लिहिलेल्या आहेत. तर आपलं सूत्र काय आहे मुलांनो आपला फॉर्म्युला काय आहे जरा सांगा मला. थांबा हा आज माझं हे नीट चाललं ना पेन टॅब. पुस्तक जरा उघडून आठवते तुम्हाला आपण विशिष्ट उष्म्याचं कुठलं सूत्र वापरलेलं. लोखंडाचा विशिष्ट उष्मा काय आहे पाण्याचा विशिष्ट एक तक्ता होता तुमच्या क्यूचा का मॅम. हो बरोबर टीचर क्यू बरोबर काय क्यू बरोबर एम मल्टिप्लाय डेल्टा टी मल्टिप्लाय सी. बरोबर. क्यू बरोबर एम सी डेल्टा गुणिले सी. बरोबर आहे. आता आपण ह्याच्यासाठीच काय करू. यस मॅम. यस मॅम. हा तर आता समजा आपल्याला अपदार्थासाठी आता आपण दिलेला डेटा म्हणजेच काय काय दिलेली माहिती ती लिहूया. डेटा म्हणजेच माहिती. तर समजा आपण लिहूया इथे अपदार्थासाठी आता काय करूया आपण क्यू किती दिले अपदार्थाची उष्णता म्हणजे किती दिलेली क्यू साठी हे क्यूच दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि अपदार्थासाठीचा विशिष्ट उष्मा क्यू किती आहे तर तो छोटा सी आहे. बरोबर आहे. आणि तापमानामधला बदल तो डेल्टा टी किती आहे तर तो डेल्टा टीच आहे. हा असाठीचा डेल्टा टी किती आहे तर तो डेल्टा टीच आहे. ठीक आहे. असं आपण साठी लिहिलं. सेम टू सेम ब साठी लिहिलं तर आता मी इकडचं चालेल मॅम. सेम टू सेम बी साठी लिहूया. आता इथेच राईटचं मी मोजवते हा मुलांनो. हो आणि हे पण दिलंय ना आपल्याला वस्तुमान पण दिलंय म्हणजे अपदार्थाचं वस्तुमान पण दिलेलं आहे ते किती एम. बरोबर आहे. आता सेम तसंच ब साठी लिहूया आपण. ब पदार्थासाठी ब पदार्थासाठी क्यू किती दिलेलं आहे क्यू ब किती दिलेलं आहे इथे दिलंय बघा 4Q. बरोबर आहे. ब पदार्थाचा विशिष्ट उष्मा ब चा सी किती आहे तर तो आहे 2C छोटा सी आहे इथे. ठीक आहे. आणि अजून काय दिलेलं आहे ब पदार्थामध्ये तापमानामध्ये बदल किती झालाय तर तो झालेला आहे डेल्टा टी. ठीक आहे. आणि आपल्याला आता काय काढायचं ह्याचं वस्तुमान ब पदार्थाचं वस्तुमान एम काढायचंय आपल्याला. तर मग आता काय करायचं हे जे सूत्र आहे मुलांनो हे आपण सूत्र अ साठी वेगळं लिहूया. मग आता नुसतं काय करायचं सगळीकडे अ टाकायचंय. बरोबर आहे. एम क्यू सूत्र काय बनेल एम सी आणि डेल्टा टी बरोबर आहे. आता सगळ्यांच्या इकडच्या च्या सगळ्या किमती ठेवा. क्यू किती आहे तर क्यू आहे. एम किती आहे तर ते नुसतं एम आहे. सी किती आहे तर ते छोटंवालं नुसतं सी आहे. आणि डेल्टा टी किती आहे तर नुसतं ते डेल्टा टी आहे. ठीक आहे. ह्याला 1 नंबर नाव द्या. सेम आता हे सूत्र आपण क्यू ब साठी लिहू शकतो. तर क्यू ब बरोबर एम ब सगळीकडे नुसतं ब टाकायचं आता च्या ऐवजी सी ब आणि डेल्टा टी ब. तर एम ब तर आता क्यू ब किती आहे बघा बर हे क्यू ब किती आहे 4 क्यू. एम ब तर काढायचं एम ब काढायचंय जसं सी ब किती आहे 2C
2C. डेल्टा टी ते डेल्टा टीच आहे. आणि ह्याला आता नाव देऊया आपण समीकरण नंबर 2. ठीक आहे. आता काय करायचं, गणितामध्ये जसं तुम्ही करता ना मुलांनो किमती काढायला, समीकरण 2 ला 1 ने भागूया. तर मी आता हे जागा नाही टीचर मी त्याचा भागाकार केलेला आहे, सांगू का उत्तर? जागृती. थांब बेटा थांब, आता मला सोडवू देत, कारण बाकीची मुलं सोडवता बघते ना, त्यांना समजायला हवं. तर मी पुढचं मुलांना इकडे लिहिते, तर कन्फ्यूज नका होऊ. तर बघा आता काय करायचं, आपण असं लिहायचं समीकरण, मी शॉर्ट मध्ये लिहिते, समीकरण 2 ला 1 ने भागू. ठीक आहे. तर मग डाव्या बाजूचा डाव्या बाजूला भागाकार, उजव्या बाजूचा उजव्या बाजूला. तर 4Q भागिले Q, डावी बाजू डावी बाजूला भागलं. आता उजवी बाजू काय आहे, MB 2C डेल्टा टी भागिले छोटा m छोटा c छोटा डेल्टा टी. दिसतंय तुम्हाला? हे बघा, इकडचं आणि इकडचं मी किमती नुसत्या भरलेत. तर आता बघा क्यू गेला, M2C गेला आणि डेल्टा टी पण गेला. बरोबर आहे? एम नाही बेटा, ते एम ब आणि एम. अरे एम ब आहे ते, एम ब आणि नुसतं एम ला नाही कॅन्सल करू शकत आपण. ठीक आहे. ते ब ते ह्याचाच आहे रे, ते एम ला जोडलंय ते ब. ठीक आहे टीचर, ते मला वाटलं का खोडलेलं आहे, चुकलेलं आहे असं वाटलं. नाही. ठीक आहे. तर आता आपण काय करायचं, आपल्याला एम ब ची किंमत पाहिजे ना, मग एम ब ला इकडे ठेवायचं, बाकी सगळ्यांना डावीकडे पाठवायचं. तर हा एम इथे छेदलाय, बर डावीकडे आल्यावरती मग तो काय होणार, गुणाकार होणार. बरोबर आहे. आणि इथे 2 उरले, इथे 2 उरले, तर ते 2 वरती अंशामध्ये, तर इकडे गेल्यावर काय होणार, ते छेदामध्ये जाणार. येस मॅम. बरोबर आहे रे, माझ्या पेनाला काय? येस मॅम. 2 वेळा लिहिलेले. ठीक आहे. आणि इकडे मग नुसता काय उरला, मग आता एम ब जो आपल्याला काढायचा आहे. मग आता हे बेक बे बे दुनी 4 म्हणजे काय आलं आपल्याकडे, 2M बरोबर एम ब. म्हणजे आता दोन्ही बाजूंना एक्सचेंज करा, म्हणजेच एम ब ची किंमत जी आपल्याला काढायची होती ती किती आली, 2M. याचा अर्थ दुसऱ्या पदार्थाचं वस्तुमान पहिल्या पदार्थाच्या किती पट आहे? 2 पट. दुप्पट आहे ना. माझं पण उत्तर आलं, मी सॉल्व्ह केलं आता. पहिल्या पदार्थाचं वस्तुमान समजा 10 किलोग्राम आहे, तर दुसऱ्या पदार्थाचं वस्तुमान किती असेल? 20. ठीक आहे. चला, येस, गुड. बर मुलांनो, आता मला सांगा, ह्याच्यामधला जो शेवटचा प्रश्न आहे स्वाध्यायामधला, तो मी सोडवून दाखवलेला का? हो मॅम. हो मॅम, झालेला होता. टीचर. हो मॅम, पूर्ण झालेला होता मॅम. टीचर मी मागोमाग टीचर. ठीक आहे. बरं, आता मुलांना ऐका, आता आपण पुढचा ओके. आता आपण पुढचा धडा सुरू करतोय, प्रकाशाचे परावर्तन. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ना एक छोटासा एक व्हिडिओ दाखवते. टीचर, साऊंड धडा बाकी आहे. टीचर, साऊंड धडा बाकी अगोदर प्रकाशाची परिवर्तन 16वा आहे आणि साऊंड 15वा आहे. अच्छा, बरं ठीक आहे, आपण साऊंड घेऊया मग आधी. ठीक आहे, आधी साऊंड वाला घेऊया. बरं ठीक आहे, आधी साऊंड घेऊया. बरं मला आता सांगा. हा ठीक आहे, आधी ना त्याच्यासाठी ना एक तुम्हाला व्हिडिओ दाखवते, तो व्हिडिओ बघूया थोडासा, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करेल.
हा धडा खूप महत्वाचा आहे हा मुलांनो. आता जो आपण धडा शिकणार आहे तसं सगळेच धडे तुमचे 8वी पासून ना जेवढा पण अभ्यास आहे तो खूप महत्वाचा आहे पुढे जाऊन तुम्ही जे काय बनणार आहे त्याच्यासाठी. कारण 8वी तुमच्या पूर्ण करिअरचा जसं की पाया बनवतं. साऊंड का मॅम? टीचर हे जे तुम्ही गणित सोडवलं ना आता ते मी आधी पण सोडवून बघितलं होतं टीचर. बरोबर आलं टीचर ते. बरोबर आलेलं? ठीक आहे, व्हेरी नाईस. हो मॅम, माझं पण बरोबर आलं टीचर. बरोबर आहे. हॅलो मॅम, माझं ऐका आता आपण व्हिडिओ बघूया. पण आता सोडून बघितलं, लक्ष बरोबर हा आलं. व्हिडिओ बघा मुलांनो. मग मी तुम्हाला जे प्रश्न पण विचार, ठीक आहे? आणि म्यूट करा सगळेजण आपल्याला स्वतःला. मॅम, कंप पावणेला इंग्लिश मधून काय म्हणता? कशाला? व्हायब्रेट. दोस्तों, क्या आपको ये आवाजें अच्छी लगती हैं? तो चलिए फिर आज आवाजों की ही बात करते हैं। आ जाइए। आवाज या ध्वनि एक तरंग या कंपन होती है जो 3 तरह के तत्वों से गुजर सकती है, ठोस, तरल और गैस। और दोस्तों, इसे सुना भी जा सकता है। लेकिन क्या आपको पता था कि ध्वनि आखिर चलती कैसे है? ये बहुत सरल है। ये सब मैकेनिकल मूवमेंट से शुरू होता है। जैसे आप हॉट चॉकलेट को एक मग में डालते हैं, ताली बजाते हैं या फिर घंटी बजाते हैं। तो जब आप घंटी बजाते हैं तो एक मूवमेंट होती है जिससे दोस्तों कंपन पैदा होती है अणुओं में, जिससे कि उसके आसपास के अणुओं में भी कंपन होने लगती है। और ये कंपन एक अणु से दूसरे अणु में चली जाती है और इससे ध्वनि को चलने में मदद मिलती है। आप मुझे सुन नहीं पा रहे ना? ऐसा इसलिए क्योंकि मैं खाली जगह पर हूं। दोस्तों, जहां पर कोई भी चीज नहीं होती तो उस जगह से ध्वनि बिल्कुल भी आप मुझे सुन नहीं पा रहे ना? ऐसा इसलिए क्योंकि मैं खाली जगह पर हूं। दोस्तों, जहां पर कोई भी चीज नहीं होती तो उस जगह से ध्वनि बिल्कुल भी पार नहीं हो सकती, क्योंकि यहां किसी भी अणु की कंपन नहीं होती। आवृत्ति, यह भी ध्वनि को नापने का तरीका है। जब एक ही जगह से काफी सारी ध्वनि की तरंगें गुजरती हैं एक ही समय पर, तो इसका मतलब है कि आवृत्ति ज्यादा है। समझे दोस्तों? जब तरंगें कम होती हैं तो हमें कम आवृत्ति वाली ध्वनि की तरंगें सुनाई देती हैं। इंसानों के कान जिन आवृत्तियों को सुन सकते हैं वो है 20 हर्ट्ज से 20। हॅलो टीचर, आवाज नाही येत. टीचर स्क्रीन नाही दिसत. मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. मॅम, स्क्रीन नाही दिसत आहे. की दिसते? हो टीचर. यस मॅम. टीचर तुम्ही व्हिडिओचा भाग जो होता तो नंतर की शिकणार आहोत आपण. चला, त्या ध्वनी हा धडा आपण स्टार्ट करतोय. मला कोण सांगेल तुमच्यापैकी ध्वनी काय असते? आवाज. ध्वनी म्हणजे आवाज मॅम. असतो. मग हात वर करा ज्यांना आन्सर द्यायचे. मी नावं घेईल मग. शिवम. टीचर, ध्वनी ना एक त्या वस्तूमधून जे ऍटम असतात ना त्या ऍटमचं व्हायब्रेशन होतं ना त्यापासून जो कंपन निर्माण होतो त्याला आपण ध्वनी म्हणू शकतो. जेव्हा आपण एखाद्या वेळेस एखाद्या लोखंडाच्या म्हणा एखाद्या मेटलच्या वस्तूवर आदळतो तेव्हा त्याच्यातले जे अणु आहे ते व्हायब्रेट होतात
आणि त्याच्यामधून साऊंड निर्माण होतो. बर, ठीक आहे. साईना तू सांग बेटा, तू हात वर केलायस. मॅम म्हणजे असे डीजे चालू राहते तेव्हा ते कंपन होते ना, त्याच्यातून म्हणजे आवाज जास्त येतो बुवा. बर, मी सांगू टीचर, मी सांगू जागृती. अरे तुमच्या सगळ्यांची अशीच काहीतरी उत्तर असणार आहेत. मी आता जे सांगते ते ऐकून घ्या नीट. तुम्हाला जेव्हा पण कोणी विचारेल, तुम्हाला आठवते आपण 13 लिस्ट बनवलेली, 13 प्रकारच्या ऊर्जेच्या स्वरूपांचे उष्णता धडा घेताना, हो बरोबर? मग जेव्हा पण त्या टीचर. नावांपैकी तुम्हाला कोणी पण विचारतं ध्वनी म्हणजे काय, प्रकाश म्हणजे काय, उष्णता म्हणजे काय, त्यावेळी त्या 13 तो एकच वेगळा का आहे? हे सगळी काय आहे? ऊर्जेचीच स्वरूप आहेत. ध्वनी पण ऊर्जा आहे, उष्णता पण ऊर्जा आहे, प्रकाश पण ऊर्जा आहे. ही सगळी ऊर्जेची स्वरूप आहेत. पण एकमेकांपासून ते भिन्न कसे आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला त्यांना वेगळं नाव द्यावं लागलं, त्यांचा वेगळा अभ्यास आपण करतोय. कारण एक जे काम करू शकतं ते दुसरं कोणी नाही करू शकत. मग ज्यावेळी तुम्हाला कोणाबद्दल पण विचारलं जाते, त्याची स्वतःची काय स्पेशालिटी आहे ते तुम्हाला सांगायचंय. तुम्ही जे सांगितले ते पण बरोबरच आहे, चुकीचं नाहीये. पण आता जसं की बघा, मी तुम्हाला एक क्लू देते. जसं तुम्हाला कोणीतरी विचारलं की प्रकाश, हे आपण पुढे करणारच आहोत, प्रकाश म्हणजे काय, तर आपण काय म्हणणार आहे की प्रकाश हे ऊर्जेचं ते स्वरूप आहे ज्याने आपण बघू शकतो. ध्वनीने बघू शकतो का? ध्वनीमुळे नाही मॅम. उष्णतेमुळे वस्तू दिसू शकतात का आपल्याला? नाही मॅम. तसंच आता ध्वनीची एकमेव क्वालिटी सांगायची आहे तुम्ही. ध्वनीला आपण बघू नाही शकत, पण ध्वनीला आपण काय करू शकतो? ऐकू शकतो. ऐकू शकतो मॅम. बघ आता बनवा, तुम्ही स्वतः बनवा ध्वनी काय ह्याचं उत्तर आणि मला सांगा. थांबा, मी हात खाली करते. मी आता जसं प्रकाशाचं बनवलं तसंच ध्वनीचं उत्तर बनवून मला सांगायचंय. आता ज्यांना सांगायचं हात वर करा. प्रकाशाचं मी परत एक रिपीट करते, मग ध्वनीला सेम टू सेम रिपीट बनवा तसंच तुम्ही. प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे ज्यामुळे आपण आपल्या सभोवतालचे जग पाहू शकतो. झालं. आता सेम ध्वनीचं हा साईनाथ. ध्वनी हे असं म्हणजे म्हणजे आपण आपल्या आजूबाजूचे समदे आवाज ऐकू शकतो. टीचर मी सांगू का वेदिका? मॅम मी हा सांगू सांग का? वेदिका. ध्वनी हे ऊर्जेचे हे स्वरूप आहे. आपण आजूबाजूचे निसर्ग बघू शकतो. बघू शकतो? नाही सॉरी, मॅम. ऐकू शकतो मॅम. आवाज ऐकू शकतो. मॅम मी सांगू का लावण्या? ऐकू शकतो टीचर. म्हणजे आपण सजीव सृष्टीतील सर्व आवाज ऐकू शकतो. मॅम मी सांगू का लावण्या? लावण्या सांग. फक्त आता लावण्याच बोलेल, मध्ये दुसरे कोणी बोलू नका. हा बोल लावण्या. आवाज गेला काहीतरी. आवाज येतोय मॅम? आता येतोय. आता ध्वनी असं स्वरूप आहे की जे हवेत किंवा कोणत्याही माध्यमातून, म्हणजे जसे की पाणी घेतलं किंवा घन पदार्थ किंवा सॉलिड, म्हणजे ध्वनी असं आहे की जे कोणत्याही माध्यमातून प्रवास करणारे कंपन किंवा मानवी कानांना जाणवते. म्हणजे आता ध्वनी, आता जर आपण कुठं पण बसलो किंवा सॉलिड मधून पण ते आपल्याला ऐकू शकते, ध्वनी ऐकू येऊ शकते. कोणत्या पण माध्यमातून आपल्याला ते ऐकू येऊ शकते, त्याला ध्वनी असे म्हणतात. ठीक आहे. बघा मी सांगते आता, सिंपल एका ओळीतलं आन्सर आहे. ध्वनी हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे ज्यामुळे आपण ऐकू शकतो. ठीक आहे, ज्यामुळे आपण ऐकू शकतो, ज्यामुळे आपण आवाज ऐकू शकतो असं नका म्हणू. आवाज म्हणजेच ध्वनी. ठीक आहे सर. आता मग ध्वनीबद्दल, आता ध्वनी जो आहे तो
कसा निर्माण होतोय. तर तुम्हाला ऑलरेडी माहितीये कुठली पण वस्तू ज्यावेळी कंपित होते, पहिले तर आधी आपण समजून घेऊया कंपन म्हणजे काय असतं. कोण सांगेल मला कंपन काय असतं? व्हायब्रेशन ट्रान्सलेशन आहे. टीचर कंपन होणं म्हणजे काय, आता ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते, नीट समजून घ्या. कंपन होणं म्हणजे काय, ती वस्तू तिथल्या तिथेच असते, फक्त ती काय होते, फटाफट मागे पुढे हे होते, माहितीये ना, हालचाल होते तिची मागे पुढे मागे पुढे. आपली जागा टोटली बदलून ती लांब कुठे नाही जात. आता जसं की उदाहरणार्थ माझा फळा दिसतोय तुम्हाला, यस मॅम. तर बघा जसं आपण एक आता हे घेतला, नादकाटा घेतला, तर एक नादकाटा काय असतो, एक सिंपल आपली रश्शी असते, धागा असतो, त्याला खाली आपण एक लोखंडाचा ना चेंडू छोटासा ह्याच्यासारखाच असतो, तो आपल्या नॉर्मल गोटी सारखाच असतो, लोखंडाचा एक गोळा असतो, तो बांधलेला असतो. आता आपण काय केलं, त्याला इकडे थोडस खेचून सोडून दिलं, मग तुम्हाला माहितीये तो इकडे माघारी येईल, परत इथपर्यंत जाईल, परत माघारी येईल. तर ह्याचं हे राईटला माघारी आला, परत लेफ्टला गेला, परत माघारी आला, तर ह्याला आपण काय म्हणतो, कंपन म्हणतो. एक कंपन कधी कंप्लीट होतं, ऐका, एक कंपन कधी कंप्लीट होतं. आता समजा मी आता ह्याला नावं देते, ह्या 3 बिंदूला, इथे ए घेऊया, इथे बी घेऊया, सी घेऊया. समजा आता आपण त्याला इथून बघायला सुरुवात केली, तर ए तो चालू कुठून झालाय, बी पासून, तर तो आधी लेफ्टला गेला, माघारी आला, परत राईटला गेला, परत माघारी आला. मग त्याने आपली पूर्ण अशी एक सायकल कंप्लीट केली. ह्याला मोजतात एक कंपन. म्हणजे काय, बी पासून ए, परत ए पासून माघारी बी, परत तो बी पासून कुठे गेला, सी पर्यंत, आणि परत सी पासून बी ला माघारी आला. कळतंय? म्हणजे जिथून सुरुवात केली त्याने, बी पासून सुरुवात केलेली, तो बी पर्यंत माघारी यायला पाहिजे. ठीक आहे, इथे पण बी माघारी आला, पण त्यावेळी तो राईटला नव्हता गेलेला, राईट. तर बी किती वेळा दिसतोय तुम्हाला, 2-3 वेळा दिसतोय. तर 3 वेळा दिसायलाच पाहिजे, कारण जाऊन माघारी येतोय आणि परत तो जाऊन माघारी येतोय, म्हणून बी 3 वेळा आलाय. तर ह्याला एक कंपन असं मोजतात. तर जसं की आता तुमच्या मोबाईल आहे, मोबाईल वरती कोणाचा तर फोन आला, तर मोबाईल पर व्हायब्रेट होतो ना, व्हायब्रेशन मोडवर, तिथल्या तिथेच हालायला. म्हणून बघा कधी कधी आपण टेबलाच्या एकदम कोपऱ्यावर मोबाईल ठेवला असेल आणि फोन आला, तो व्हायब्रेट होत 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 खालीच पडतो फोन, होतो ना. हो टीचर. हो मॅम. यस मॅम. तर कुठली वस्तू, हा, आणि बघा हे किती वंडरफुल आहे, एवढा छोटासा मच्छर, हो मॅम, कानाच्या बाजूला आल्यावरती आपल्याला त्याचं व्हायब्रेशन ऐकायला येतात ना, त्याचा ध्वनी, त्याच्या पंखांना तो फडफड फडफड करतोय, आपल्याला ऐकायला येतं. एवढा छोटा आहे, पण किती फास्ट त्याचे पंख हलवत असेल की जेणेकरून आपल्याला तो ध्वनी ऐकायला येतोय. हॅलो टीचर. आपल्याला आता इरिटेट होतं ती वेगळी गोष्ट आहे, पण ती कमालीची गोष्ट आहे ना. मग मच्छर असू द्यात, माशी असू द्यात, माशीचा पण बघा भिनभिनण्याचा आवाज ऐकायला येतो. हो मॅम. ठीक आहे. हा बेटा. टीचर मला ना आता याच्यावर एक क्वेश्चन पडलाय, विचारू का? हा विचार. टीचर, जेव्हा मोबाईल व्हायब्रेशनला असतो, म्हणजे आता कुणाचा फोन आला आणि मोबाईल व्हायब्रेट होत असला, तर आपण जर म्हणजे असं साईडला बसलेलो असलो आणि जो व्हायब्रेट होण्याचा जो आवाज आहे तो खूप मोठ्याने असेल, तर म्हणजे आपल्या हृदयाजवळ आपल्याला असं का जाणवतं, जसं आपल्याला मळमळ होतीये, असं का जाणवतं? हा, व्हेरी गुड क्वेश्चन. आता तुला त्याचं मिनिंग समजावं ना बेटा, म्हणून आता बघ मी तुला एक व्हिडिओ दाखवते, तो बघूयात आपण. ठीक आहे. हॅलो टीचर. हा बेटा. टीचर, आता आपण कंपन पावण्याचं उदाहरण तुम्ही सांगितलं, तर मग ना त्याच्यासारखं एक उदाहरण देऊ का? हा दे बेटा दे. टीचर, चुकलं तर चालेल ना? हा, मी काय पनिशमेंट थोडी देणार आहे चुकलं तर. टीचर, मंदिरामध्ये जी वीणा असते ना, ती येईल का? हा, का नाही, येईल ना, ऑफकोर्स. तिचं पण कंपन होते, जो पण गोष्टीमधून ध्वनी निर्माण होतोय
याचा अर्थ त्या सगळ्या कंपित होतात. मॅम आणि जे आपलं भांडं ते खाली पडतं तेव्हा पण होतं ना? तेव्हा पण धडम म्हणजे भांडं असं खाली आवाज पडतं तेव्हा. हो 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 बिलकुल तेव्हा पण तेव्हा पण मॅम जर डीजे चालू असलं तेव्हा पण एक दोऱ्याची चिल्लर पडते तर आवाज येतो. मॅम डीजे चालू असतो तेव्हा पण होतो मॅम. हॅलो टीचर. डीजे चालू ऐका रे यार. त्या भांड्यात तरी आवाज येतो. टीचर आणखी बरं. एक उदाहरण सांगू का? अरे नको आता आधी व्हिडिओ बघूयात आपण. चला इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. आता बघा किती नवलाची गोष्ट आहे की ध्वनी ना आकाशात कुठेतरी वीज कडकडते, तिथला ध्वनी आपल्याला इथपर्यंत ऐकायला येतोय. तर ध्वनी खूप लांब अंतरापर्यंत पण जाऊ शकतो जर तो खूप मोठा ध्वनी असेल तर आता तो ध्वनी एका जागेपासून दुसऱ्या जागी कसं जातोय त्याला मराठीत म्हणतात ध्वनीचे प्रसारण आणि इंग्लिशमध्ये म्हणतात प्रॉपगेशन ऑफ साऊंड. तर ते कसं होतंय ते व्हिडिओ बघूयात. परत मी पण एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. मी व्हिडिओवर आधारित क्वेश्चन्स विचारणार आहे त्याच्यामुळे प्लीज नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तसं तुम्ही बघचालच तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटतं पण तरी पण मी सांगते. नुसतं मज्जा म्हणून नका बघू, त्याच्या मागे काय सायन्स आहे ते पण समजून घ्या. मी त्याच्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहे. चलिए पता लगाते हैं। हम जानते हैं कि साउंड वाइब्रेशन की कैसे ट्रैवल करती है। उस माध्यम की जरूरत है। जगह तक ट्रैवल करने के लिए किसी माध्यम की जरूरत, इसका मतलब कि उसे एक जगह से दूसरी जगह तक ट्रैवल करने के लिए किसी माध्यम की जरूरत है। लेकिन ये किसी माध्यम से कैसे ट्रैवल करती है, उस माध्यम के पार्टिकल्स को क्या होता है, चलिए पता लगाते हैं। हम जानते हैं कि साउंड वाइब्रेशन के कारण प्रोड्यूस होती है। जब ऑब्जेक्ट वाइब्रेट करता है तो वो माध्यम के आसपास के पार्टिकल्स को भी वाइब्रेशन में सेट कर देता है। इस प्रोसेस में सोर्स के सबसे नजदीकी पार्टिकल्स अपने मीन या इक्विलिब्रियम पोजीशन से डिस्प्लेस हो जाते हैं। वो उनके आसपास वाले पार्टिकल्स से टकराने लग जाते हैं। अब ये पास वाले पार्टिकल्स भी अपने मीन पोजीशन से डिस्प्लेस हो जाते हैं। वो अपने बगल के पार्टिकल्स के साथ भी कुछ ऐसा ही करते हैं। ये प्रोसेस माध्यम में तब तक चलता रहता है जब तक साउंड हमारे कानों तक पहुंचती है। हम देख सकते हैं कि हम माध्यम में कुछ डिस्टर्बेंस पैदा करते हैं। साउंड इस तरह से माध्यम से होकर ट्रैवल करती है। हम देख सकते हैं कि माध्यम के पार्टिकल्स सोर्स से मनुष्य के कान तक ट्रैवल नहीं कर रहे हैं। ये सोर्स द्वारा प्रोड्यूस की गई डिस्टर्बेंस है जो माध्यम में ट्रैवल कर रही है। पार्टिकल्स अपनी मीन पोजीशन से केवल ऑसिलेट कर रहे हैं। माध्यम में वाइब्रेटिंग ऑब्जेक्ट द्वारा किए गए डिस्टर्बेंस को हम एक साउंड वेव कहते हैं। ये डिस्टर्बेंस कैसी दिखती है, चलिए इसे एक ट्यूनिंग फोक की मदद से पढ़ते हैं। यहाँ हम हवा को हमारे प्रोपगेशन का माध्यम लेंगे। यहाँ हमारे पास स्टील से बना हुआ एक ट्यूनिंग फोर्क है। ये माध्यम के हवा के पार्टिकल्स की पहली कंडीशन को दिखाता है जब ट्यूनिंग फोक उसकी ओरिजिनल पोजीशन में होता है। ये तब होता है जब ट्यूनिंग फोक वाइब्रेट नहीं कर रहा होता। जब हम इसके प्रोंग्स को एक रबर बैंड पर मारते हैं तो हमें साउंड सुनाई देने लगती है। माध्यम से साउंड कैसे ट्रैवल करती है, ट्यूनिंग फोक के दोनों प्रोंग्स वाइब्रेट हो रहे हैं। चलिए पहले एक प्रोंग के मोशन पर कॉन्सेंट्रेट करते हैं। हम पहले राइट साइड वाले को कंसिडर करते हैं। जब ये अपनी मीन पोजीशन से दूर होता है तो ये अपने आसपास के हवा के पार्टिकल्स को पुश और कंप्रेस करता है। इससे एक ज्यादा प्रेशर वाला रीजन बन जाता है जिसे कंप्रेशन कहते हैं। ये कंप्रेशन माध्यम में डिस्टर्बेंस के रूप में ट्रैवल करता है। यहाँ डेंसिटी ज्यादा होती है। इसका मतलब कि पार्टिकल्स एक दूसरे के बहुत नजदीक हैं। जब प्रोंग अपनी मीन पोजीशन की ओर आता है तो राइट में जो प्रेशर है वो कम हो जाता है। जैसे जैसे प्रोंग अपना मोशन लेफ्ट की ओर कंटिन्यू करता है ये और कम हो जाता है। ये एक कम प्रेशर मला माहितीये काय काय तुम्हाला ह्याच्यातल्या गोष्टी थोडेसे कळले नसतील. ह्यांचे जे शब्द होते ते मीन पोझिशन वगैरे, डोंट वरी मी एक्सप्लेन करते आता तुम्हाला हे. पण एकंदर तुम्हाला डोळ्यासमोर दिसावं की काय चाललंय म्हणून मी हा व्हिडिओ दाखवलेला. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते मी स्वतः आकृती काढून. ठीक आहे. तर मी जे सांगणार आहे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायचंय मुलांनो. त्याच्यानंतर ना मग मी तुम्हाला प्रश्न विचारेल. व्हिडिओ काय मला एवढा हे नाही वाटला, म्हणजे तुम्हाला लगेच त्याच्यावर उत्तर देता येईल एवढा क्लिअर असा नाही वाटला. म्हणून मी काय करते मी स्वतः एक्सप्लेन करते तुम्हाला आणि मग त्याच्यानंतर ना तुम्हाला प्रश्न विचारेल. स्क्रीन दिसते, दिसत असेल? थांबा मी हँड डाऊन करते. माझी स्क्रीन दिसते तर हँड रेज करा.
ठीक आहे, चला माझी स्क्रीन दिसते. चला आता मी बघा एक्सप्लेन करते, नीट समजून घ्या. ठीक आहे, काय आहे ना, तुम्हाला माहितीये की आता समजा इथे मी जे आहे एक स्पीकर ठेवला. ठीक आहे, आपला साऊंड स्पीकर, म्युझिक आपण ज्याच्यावर लावलंय मस्तपैकी. तर ह्याच्या जवळ अशी खूप सारे हवेचे कण आहेत. समजा ही हवेच्या कणांची ही पहिली लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे. ठीक आहे, परत ही तिसरी लाईन आहे. तर आता जसं आपण बघितलं, उष्णता काय आहे, ऊर्जा आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेला उष्णता जाते, मग आपल्याला गरमी फील होते ना. तसंच आपला हे ध्वनी पण काय आहे, ऊर्जा आहे. तर ह्या ध्वनीची ऊर्जा ह्या लाईनीमधले हे जे पहिले पार्टिकल्स आहेत, हवेचे हे जे कण आहेत, ते ध्वनीची ऊर्जा शोषून घेतात. आता मी मग ते नंतर कुठे जातात ते लाल पेनाने दाखवते, म्हणजे तुम्हाला समजायला डिफिकल्टी नको. तर हे ऊर्जा शोषून घेतल्यावर ह्यांची ही ओरिजिनल जागा सोडून हे कुठे आले, इकडे आले, थोडे लांब गेले स्वतःच्या जागेपासून, राईट. आणि तुम्ही बघू शकता जसं हे लांब गेले, मग काय झालं की दुसऱ्या नंबरचे जे दुसऱ्या लाईनी मधले जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यावर आदळले, राईट. मग आदळल्यानंतर ना काय होणार, आदळल्यानंतर त्यांनी जी ऊर्जा शोषून घेतलेली त्याच्यातली काही प्रमाणात ऊर्जा ते हे दुसऱ्या लाईनी मधल्या पार्टिकल्सला देणार, दुसऱ्या लाईनी मधल्या हवेच्या कणांना देणार. मग हे पण आता काय करणार, हालायला सुरुवात होईल. हे पण आता काय होणार, थोडेसे राईटला शिफ्ट होणार. आता असे ते पण राईटला सरकणार. तर अशा प्रकारे काय होतंय, आता मग ह्याने पहिल्या पार्टिकलने दुसऱ्याला दिली, दुसऱ्याने तिसऱ्याला दिली ऊर्जा. पण मग तोपर्यंत काय होतं, आता हा दुसरी लाईनीतली पार्टिकल इकडे जाणार, परत तिसऱ्यातली अजून पुढे जाणार. तोपर्यंत पहिल्या लाईनीमधले पार्टिकल थोड्या वेळाने स्वतः माघारी येणार आपल्या स्वतःच्या जागेवर. म्हणजे होतंय काय, कुठला पण जो हवेचा जो कण आहे तो काय करतोय, आधी राईटला जातोय, ऊर्जा देतोय आणि परत माघारी येतोय, परत लेफ्टला जातोय आणि परत माघारी येतोय. मग अशी जेव्हा आपण नाद काट्याचं कंपन बघितलेलं, सेम तशाच प्रकारे तो आधी राईटला जाणार, माघारी येणार, लेफ्टला जाणार, माघारी येणार. म्हणजे काय होतंय, कुठल्या पण हवेच्या कणाचं त्याच्याच जागेला नुसतं कंपन होतंय. आता ह्याच्यासाठी एक गेम लक्षात ठेवा, तो गेम ऑलरेडी माहितीये. जसं तुम्ही खेळला असाल हा शाळेमध्ये वगैरे गेम, पासिंग द पार्सल. आठवते ना, आपण काय करतो, गोल राऊंड बनवून बसतो, एक स्वतःजवळ पार्सल असतं, गाणं लावतात टीचर किंवा अजून कोणी, तर आपण काय करायचं असतं, फक्त पार्सल घ्यायचं, त्याला द्यायचं, दुसऱ्याला तिसरा देईल, असं होतं ना. तसंच इथे पार्सल काय आहे, स्वतः ध्वनी. तर पहिल्या लाईनी मधले हवेचे पार्टिकल्स कण काय करतात, ध्वनी घेतात, समोरच्याला देतात. पण पासिंग द पार्सल मध्ये आपण काय करतो, पूर्णच्या पूर्ण पार्सल देतोय. इथे तसं नाही होतंय. हा काय करतोय, जेवढी ध्वनी ऊर्जा भेटली थोडीशी तो स्वतःसाठी ठेवतोय, तोच वापरून तो हालत राहणार आहे ना, मागे पुढे मागे पुढे. आणि त्याच्यातली काही प्रमाणातली ऊर्जा तो दुसऱ्याला देतोय. मग दुसऱ्याला जी ऊर्जा भेटली परत तो स्वतःजवळ अजून थोडीशी ठेवतोय आणि उरलेली ऊर्जा समोरच्याला देतोय. म्हणजे तुम्ही बघू शकता जसं जसं आपण लांब 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 जाणार, तर जो सगळ्यात एकदम शेवटचा जो पार्टिकल असेल, जसं की आता इथे आपला समजा कान आहे, ठीक आहे, तर इथे जी लास्टची जी लाईन असेल हवेच्या कणांची, त्याला सगळ्यात कमी ध्वनीची ऊर्जा मिळालेली असेल. मग तेच शेवटच्या लाईनी मधले जे वायूचे कण आहेत, जे आपले एकदम कानाच्या पडद्याच्या जवळ असतात, ते तिथे हालायला लागतात असे आणि आपल्या कानाच्या पडद्यावर आदळतात. आणि मग तो ध्वनी आपल्याला ऐकायला कसं येतो, कानाच्या पडद्यावर तो ध्वनीची तरंग आदळल्यावर पुढे काय होतं ते आपलं कान कसं काम करतोय त्याच्यामध्ये आहे. ते नंतर आपण शिकणार आहोत की मानवी कान कसं काम करतो. ठीक आहे, तर आता इथपर्यंत तुम्हाला कळलं. तर बघा, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात आधी तर ध्वनी एका जागेपासून दुसऱ्या जागी जाताना तुम्ही बघताय की ध्वनीची जी तरंग आहे ती माध्यमामधले जे कण आहेत, कुठल्या पण माध्यम, मग ते स्थायू असो, द्रव असो, वायू असो, इथे आपण हवा घेतली, वायू घेतलाय, तर ते ध्वनीच्या कणांना कंपित करतात आणि त्या कंपनांद्वारे ध्वनी ऊर्जा एका बाजूने दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर होत 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 चालली. मग त्याच्यामुळे जर हे कणच नसतील ना, तिथे स्थायू आहे ना, द्रव आहे ना, वायू आहे, अशा अवस्थेला आपण काय म्हणतो, निर्वात.
पोकळी, निर्वात पोकळी म्हणतो ना आपण, तिथे काहीच नाही ना, स्थायू आहे ना द्रव आहे ना वायू. जसं की आपल्या अंतरिक्षामध्ये अशा खूप साऱ्या जागा आहेत जिथे स्थायू द्रव वायू काहीच नाहीये, निर्वात पोकळ्या आहेत. ठीक. आता म्हणून बघा, आपल्या पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे, पण पृथ्वीचं ते वातावरण संपल्यावर पुढे काहीच नाहीये, आणि ते आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळेच काय होतंय, सूर्य आणि पृथ्वीच्या मधली जी जागा आहे तिथे निर्वात पोकळी असल्यामुळे सूर्यावरचा ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. नाहीतर सूर्यावरती ज्या रासायनिक अभिक्रिया होते, तुम्हाला माहिती असेल, सूर्यावर 2 हिलियमचे अणू एकमेकांमध्ये त्यांची अभिक्रिया होऊन 2 हायड्रोजनचे अणू अभिक्रिया होऊन हिलियम एक मोठा अणू बनतोय, आणि त्या प्रोसेसमध्ये खूप सारी उष्णता, प्रकाश आणि ध्वनी, तिन्ही गोष्टी, ऊर्जेचे तिन्ही स्वरूप बाहेर पडतात, आणि तीच उष्णता एवढी जास्त आहे बघा आपल्याला पृथ्वीपर्यंत पोहोचते, तोच प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचतोय. पण नशीब तो ध्वनी आपल्यापर्यंत नाही पोहोचत, कारण तो ध्वनी एवढा जास्त तीव्र आहे, आपल्या कानाचे पडदे फाटले असते, एवढा जास्त स्ट्रॉंग तो ध्वनी असतो. तर बघा, निसर्ग ईश्वराने किती सुंदर एकदम वेल मॅनेज्ड बनवलंय. जे पोचायला पाहिजे तेच पोचते, जे नाही पोचायला पाहिजे ते नाहीच पोचते. विचार करा, जर ध्वनी प्रकाशासारखाच बिना कुठल्या माध्यमाचा आला असता, प्रकाशाला आणि उष्णतेला कुठल्या माध्यमाची गरज नाहीये, बिना माध्यमाचे पण ते जाऊ शकतात, तसंच ध्वनी पण बिना माध्यमाचा पण गेला असता तर मग किती प्रॉब्लेम झाले असते आपल्याला. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, ध्वनीला प्रसारित होण्यासाठी माध्यमाची गरज आहे, आणि दुसरी गोष्ट, ध्वनी प्रसारित होताना कुठल्या पण माध्यमाचे कण ते फक्त स्वतःच्या जागेला हलतात, ते आपली जागा सोडून परमनंटली दुसरीकडे जात नाहीत. ठीक आहे. चला, तर आता आय होप तुम्हाला हे कळलंय की ध्वनी एका जागेपासून दुसऱ्या जागी कसा जातोय. मी तुमच्या सगळ्यांचे हँड डाऊन करते, मग मी एक एक नाव घेईल, फक्त त्याच मुलाने अनम्यूट करायचंय. ठीक आहे. आता सगळ्यात माझा पहिला प्रश्न, प्लीज आता मी विचारल्याशिवाय हात वर करू नका बरं का मुलांनो. पहिला प्रश्न, तुमच्यापैकी असं कोणी आहे ज्याला मी आता जे एक्सप्लेन केलं ते कळलं नाहीये? कोणी असेल तर प्लीज हात वर करा. नेहा, 1 मिनिट. मी नेहा बेटा तूच बोल आता, तू सांग मला तुला काय नाही कळलं. मॅम तुम्ही जे सांगितलं ना, म्हणजे मला ते समजलेलं नाहीये मॅम. पण काय नाही समजलं नक्की? मी खूप काय काय सांगितलं. म्हणजे मॅम तुम्ही जे, हा बोल बोल बेटा बोल. तुम्ही जे म्हणजे असं ते, एक मिनिट हा मुलांनो. टीचर प्रश्न होता. हा 1 मिनिट थांब. तिला जे समजलं नाहीये ना, मी परत एकदा ट्राय करते एक्सप्लेन करायला. बघा, मी बोलतेय सध्या, म्हणजे मी स्पीकर आहे. समजा हा माझा जो पहिला वाला हात आहे, ही हवेची पहिली लाईन आहे, दुसरा हात ही दुसरी लाईन आहे. आता जसं मी वाकडं करते म्हणजे तुम्हाला दिसेल. आता जसं मी बोलायला लागली तर काय होईल, पहिली हवेची लाईन अशी व्हायब्रेट होईल, आणि ती होताना मग ती दुसऱ्या हातावर आदळेल. मग दोन्ही पण लाईनी अशा व्हायब्रेट व्हायला लागतील हवेच्या. मी लाईन वाईज शिकवते म्हणजे तुम्हाला सोपं पडेल, नाही तर तसे खूप सारे हवेचे कण असतात. परत इथे तिकडे तिसरी असेल, चौथी असेल, तर असं करत करत, हा सोप्या भाषेमध्ये जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही ना हुबी पुस्तकं लावली मुलांना, बाजूबाजूला चिटकवून हुबी लावली पुस्तकं, आणि एका बाजूने एका पुस्तकाला पाडलं तर एका बाजूला बाजूला सगळीच पडतील की नाही पुस्तकं? हो मॅम. पहिल्या लाईनी मधले हवेचे कण हलतात, मग दुसऱ्या लाईनीला पण हलवतात ऊर्जा देऊन, परत तिसरी लाईन हलायला लागते, चौथी हलायला लागते. असं करत 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 जे आहे ध्वनी पुढे पुढे जाते. आता कळलं नेहा? हो टीचर. बर, ठीक आहे. चला, आता मला एक सांगा मुलांनो, काही क्वेश्चन्स बघा मी काय विचारणार आहे ते. हँड रेज करावा आन्सर द्यायला. तर
ध्वनी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रसारित होताना त्याला माध्यमाची आवश्यकता असते का? का आवश्यकता असते हे मला सांगायचंय. कार्तिक, आणि मी प्रत्येकाचं नाव घेणार आहे बरं का, त्याच्यामुळे मी सांगू का करू नका, सगळ्यांना चान्स मिळेल. कार्तिक बोल बेटा. कारण म्हणजे हवा असते, जे मीडियम असतं त्यावर आपण जे बोलतो तेव्हा ती जे मीडियम असतं ते दुसऱ्या जे मीडियम आहे त्याच्यासारखं त्याच्यावर आदळतं, तेव्हाच आपल्याला आवाज ऐकू येतो. जर का मीडियम नसेल तर मग ते एकमेकावर आदळणारच नाही, मग आवाजच येणार नाही. बरं, ठीक आहे. लावण्या, तू सांग आता, सेम क्वेश्चन. मॅम, माझं पण थोडंफार तसंच होतं की आता जर एखादा तुम्ही जर एक्सप्लेन केलं तेच सांगते. एखादा स्पीकर ठेवला आणि आपण खूप दूर असलो तरी पण तिथं माध्यमाची गरज, म्हणजे एअरचे जे ॲटम असतात, हवेचे जे ॲटम असतात तेच काम करीत असतात, तर तिथं माध्यम चालू असतं. म्हणजे आता जर आपण स्पेस घेतलं तर स्पेसमध्ये काही माध्यमच नाही, पूर्ण ते म्हणजे तिथं काहीच आवाज येतच नाही काही. तर आवाज म्हणजे माध्यम नसलं तर आपल्याला आवाज नाही येणार. त्याच्यामुळे एअर हे माध्यम आहे. तर एअरच्या याच्यामधून ते आपल्यापर्यंत ते ॲटम्स हलून म्हणजे व्हायब्रेट होऊन मग आपल्यापर्यंत तो ध्वनी पोहोचतोय. जर एअर म्हणजे तो माध्यमच नसतं तर ॲटम पण हलले नसते, व्हायब्रेट पण नसते झाले आणि आपल्याला ध्वनी पण नसतं ऐकायला. ठीक आहे, व्हेरी गुड बेटा, एकदम बरोबर सांगितलंय. तर मुलांना आता आपला वेळ झालाय. होमवर्क साठी हा प्रश्न लिहून घ्या. चला पटकन लिहून घ्या हा प्रश्न. मॅम, एक क्वेश्चन होता. आधी क्वेश्चन, माझा होमवर्क वाला क्वेश्चन लिहून घ्या, मग मी डेफिनेटली तुझ्या क्वेश्चनचा आन्सर देते बेटा. ध्वनी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कसा प्रसारित होतो? ध्वनी एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत कसा प्रसारित होतो? हे मी आता जे तुम्हाला एक्सप्लेन केले ना तेच त्याचं उत्तर आहे. आणि इंग्लिश मधून लिहा, हाऊ साऊंड ट्रॅव्हल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. हाऊ साऊंड ट्रॅव्हल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मी सगळ्यांची हँड परत सांगशाल? हाऊ साऊंड ट्रॅव्हल्स परत सांगा मग. हॅलो मॅम. मॅम मी लेफ्ट टू का 1% चार्जिंग घेईल. हॅलो मॅम, मी लेफ्ट होऊ शकतो का? ओके मॅम, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ज्यांना डाऊट आहे, ज्यांना मला प्रश्न विचारायचा, लावण्य आणि एकदा तो होमवर्कचा प्रश्न सांगता का इंग्लिश मध्ये? जागेपासून दुसऱ्या जागेवर ध्वनी प्रसारित होतो. एका जागेपासून दुसऱ्या जागेवर ध्वनी कसा प्रसारित होतो? मॅम इंग्लिश एकदा. इंग्लिश हाऊ साऊंड ट्रॅव्हल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. हाऊ साऊंड ट्रॅव्हल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ठीक आहे. हो मॅम, लिहलं. हा, जागृत लावण्य, तू आधी तुझा प्रश्न विचार लवकर. आता किती लांब पण डीजे असला तर आपल्याला मध्ये इतक्या लवकर कस काय ऐकू येतं? म्हणजे इतक्या लवकर कस काय, किती लांब असला तरी पण आपल्याला लगेच ऐकू येतं. बर, हा लावण्य बेटा, ऍक्च्युली ना बघ, ध्वनी ना किती मोठा निर्माण झालाय हे त्याच्यावर असतं. गरजेचं नाहीये की आपल्याला सगळेच्या सगळे आवाज ऐकायला येतील. खूप खूप सारी वीज जी कडकते त्याचा आवाज आपल्याला ऐकायला नाही येत. जी आपल्या पृथ्वीपासून जरा कमी अंतरावर कडकते त्याचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. जसं की आता अजून एक एक्झाम्पल, वर्ग तुमचा खूप लांब आहे आणि एखाद्या टीचरचा आवाज लहान आहे, तरी त्या वर्गामध्येच तुम्ही जरी बसला असला तरी तुम्हाला शेवटची जी मुलं बसले त्यांना ऐकायला नाही येणार आवाज, राईट? कारण जसं जसं अंतर वाढतंय आपल्या स्पीकर पासून किंवा जो पण ध्वनीचा सोर्स आहे, स्त्रोत आहे, त्याच्यापासून ऐकणाऱ्याचं अंतर वाढत वाढत जसं जसं जाईल आपल्याला आवाज कमी कमी ऐकायला येईल. कारण तुम्ही बघताय हे काय करतात, हवेचे कण थोडा थोडाच ध्वनी पास करतात ना पुढे, सगळ्याचा सगळा नाही पास करत आहेत ऊर्जा. त्याच्यामुळे मग शेवटपर्यंत सगळ्यात कमी ऊर्जा पोहोचते आणि मग आपल्याला तो आवाज कमी ऐकायला येतो.
ठीक आहे. हे अजून आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत लावण्या, मग तुला अजून जास्त समजेल. त्याचं एक सूत्र आहे. हॅलो टीचर. टीचर विचारू आदिती. तुम्ही विचारू कार्तिक. अच्छा, मी काय म्हणते ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही तुमचे क्वेश्चन्स लिहून ठेवा, मला व्हॉट्सअपवर पाठवा. आपण ते क्वेश्चनचे आन्सर नेक्स्ट क्लास चालू झाल्याच त्याचे डिस्कस करू, कारण आता ना 8:30 वाजायला आले जवळजवळ. ओके मॅम. टीचर तुम्ही म्हणजे तुमचं आन्सर सांगितलं पण ते मला व्यवस्थित कळलंच नाही. 9:30. जागृती तेच म्हणते. मला ना तुम्ही काय करा, क्वेश्चन्स नोट करून ठेवा. मला व्हॉट्सअपवर नाही पाठवले तरी चालेल. नेक्स्ट क्लासच्या सुरुवातीलाच हँड रेज करून आन्सर क्वेश्चन विचारा. मॅम ग्रुपमध्ये तर मॅम